मित्रांनो, शालिनी भक्ती सागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। मित्रांनो, स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी मी प्रार्थना करते आणि आज या व्हिडिओला सुरुवात करते। तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने जाणून घेणार आहोत दशहऱ्याबद्दल संपूर्ण माहिती। तर पुराणांमध्ये सुद्धा याचा उल्लेख आलेला आहे। आपले देवी श्री भागवत पुराण चालू आहे तर त्याच्यात सुद्धा हा उल्लेख आलेला आहे। तर खूप भाविक भक्तांच्या तुमच्या खूप काही कमेंट आल्या, तर अशाच कमेंट्स करत राहा आणि माझा आत्मविश्वास वाढवत राहा। सर्वांनी ज्यांनी कमेंट्स केले त्यांना मी मनापासून धन्यवाद बोलते, थँक्स बोलते। अशाच कमेंट्स करा। चॅनलला कोणी नवीन आलं असेल तर सबस्क्राईब करा, ऑलवर क्लिक करा आणि जास्तीत जास्त जणांना शेअर करा। तुम्ही कुठून माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत तर ते नक्की सांगा, तुमच्या गावाचं नाव, नाही तर जय माता दी, जय श्री महाकाल, ओम नमः शिवाय, जय माता दी, काहीतरी करा पण कमेंट्स नक्की करा। आता आपण या व्हिडिओच्या माध्यमाने जाणणार आहोत विजयादशमी म्हणजे दसरा या सणाबद्दल संपूर्ण माहिती। दसरा हा सण मोठा नाही, आनंदाला तोटा असे म्हणण्याची परंपरा सुरू झाली। ती उगाच नाही तर विजय प्राप्त करणारा फार मोठा इतिहास या दिवसाच्या मागे दडलेला आहे। पराक्रमाचा आणि पौरुषाचा असा हा सण या दिवशी चातुर्यवर्ण सोबत आलेले दिसतात। प्रभू श्री रामचंद्रांनी रावणासारख्या बलाढ्य योद्ध्याचा वध करून शत्रूवर विजय प्राप्त केला तो याच दिवशी। देवी दुर्गेने महिषासूर राक्षसाला युद्ध करून संपवले ते याच दिवशी आणि त्यामुळे तिला महिषासूर मर्दनी असे म्हटले जाऊ लागले। या आख्यायीचा इतिहास पाठीमागे असल्याने बऱ्याच राजपूत आणि मराठा योद्धे आपल्या युद्ध मोहिमेचा आजच्या दिवशी शुभारंभ करीत असतात। अज्ञानावर ज्ञानाने, वैरावर प्रेमाने आणि शत्रूवर पराक्रम गाजवीत विजय प्राप्त करण्याचा हा दिवस विजयादशमी अतिशय शुभ समजला जातो। 3.5 मुहूर्तापैकी हा एक असा दिवस आहे कोणत्याही कार्याची शुभारंभ करण्याकरता अत्यंत शुभ समजला जातो। कित्येक लोक या दिवसाची नवी प्रतिष्ठानाची सुरुवात दसऱ्यापासून करतात। नवे वाहन, नवी जागा, कुठलेही काही काम या दसऱ्याच्या दिवशी सुरू होते। तर या दसऱ्याची अशी एक कथा आहे तर मी ती तुम्हाला या पुराणांमधलीच सांगत आहे। विजयादशमीच्या दिवशी एकमेकांना आपट्याची पाने का देतात यामागे एक कथा सांगितली जाते अशी। फार पूर्वी ज्यावेळी गुरु शिष्य परंपरा होती त्या काळी वरंतंतू नावाचे गुरु शिष्यांना आपल्या आश्रमात ज्ञानदानाचे कार्य करीत असे। कौत्स नावाचा एक शिष्य त्याच्याकडे विद्या अर्जित करण्याकरता राहत असे। ज्यावेळी विद्या अभ्यास पूर्ण झाला त्यावेळी कौत्सुआने गुरुजींना गुरुदक्षिणेबद्दल विचारले। त्यावेळी वरतंतु ऋषी म्हणाले, वत्सा, विद्या अर्थात ज्ञान हे दान करण्याकरता असते, त्याचा मोलभाव करण्याचा नसतो, त्यामुळे मला गुरुदक्षिणा नको। परंतु कौत्स एकेचना त्यामुळे गुरुजी म्हणाले, मी तुला 14 विद्यांचे ज्ञान दिले म्हणून तू मला 14 कोटी सुवर्ण मुद्रा द्याव्यास। हे ऐकून कौत्स व सुवर्ण मुद्रा प्राप्त करण्याकरता निघाला, परंतु त्या जमवेने तेवढे सोपे काम नव्हते। कौत्स रघुराजाकडे गेला आणि 14 कोटी सुवर्ण मुद्रांची मागणी केली, परंतु काही वेळापूर्वीच रघुराजाने आपल्या संपूर्ण संपत्ती ब्राह्मणांना दान केली होती। पण तरी देखील राजाला कौत्साला विनमुख जाऊ द्यायचे नव्हते, म्हणून रघुराजाने कौत्साला 3 दिवस थांबवण्यास सांगितले आणि त्याला स्वतःजवळच ठेवून घेतले। रघुराजाने इंद्रदेवाला आपली उर्वरित रक्कम देण्यास फरमावले, अन्यथा युद्धास तयार हो म्हणून सुनावले। इंद्रदेवाने त्वरित रघुराजाच्या नगरीबाहेर कुबेरा करावी आपट्याची आणि शम्मीच्या झाडावर सुवर्णमुद्राचा वर्षाव करविला। रघुराजाने कौत्सास हव्या तेवढ्या सुवर्णमुद्रा घेऊन जाण्यास सांगितले, परंतु कौत्साने केवळ 14 कोटी सुवर्णमुद्रा घेतल्या आणि वरतंतु ऋषींनी घेण्याची विनंती केली आणि मग उर्वरित सुवर्णमुद्रांचे कौत्साने आपट्याच्या आणि शम्मीच्या झाडाखाली ढीग रचले आणि त्या सामान्य नगरवासियांना हव्या तेवढ्या मुद्रा घेऊन जाण्याची विनंती केली। तो दिवस विजयादशमीचा होता। अचानक श्रीमंत होण्याची संधी चालून आल्याने नगरवासियांनी आपट्याची आणि शम्मीच्या झाडाची पूजा केली। तेव्हापासून सुवर्ण मुद्राऐवजी आपट्याची पाने आणि शम्मीपत्राची देवाणघेवाण या दिवशी सुरू झाली आहे। हे आपट्याचे झाड, आपट्याच्या झाडाला अंशमतक आणि वनराज देखील असे सुद्धा म्हणतात। कफ व पित्त दोषावर ही गुणकारी पाणी समजले जातात। शम्मीचे झाड, पांडव ज्यावेळी अज्ञातवासात निघून गेले त्यावेळी त्यांनी सर्व शस्त्र शम्मीच्या झाडामध्ये लपवली होती, त्यामुळे विजयादशमीच्या दिवशी शम्मीच्या झाडाची पूजा देखील करवतात। शम्मीचं एक झाडाचं पान जर आपण शिवलिंगावर वाहिले तर आपल्या सर्व इच्छा लवकरात लवकर पूर्ण होतात। त्याशिवाय शम्मीपत्र हे सर्व देवांना प्रिय असतं। एक शम्मीपत्र चढवलं म्हणजे एक गुंज सोन्या
समान एक शमीपत्र चढवलं असे म्हटले जाते. या पुराणांमध्ये असा उल्लेख आलाय. तर या वर्षात असा हा एकमेव असा दिवस ज्या दिवशी आपण आवर्जून एकमेकांची भेट घेण्याचा प्रयत्न करतो. ज्याचा एक दुसऱ्याशी वादविवाद झाला आहे तो सुद्धा या दिवशी दसऱ्याच्या दिवशी एकत्र येतात आणि राग रुसवा दूर करून गळ्याला भेट मानतात. असा हा दसरा सण खूप महत्त्वाचा सण आहे आणि प्रेमाचा सण खूप मोठ्या उत्सवात करतात. तर अशी ही व्रतकथा छोटीशी होती या पुराणांमधील, ती मी तुम्हाला सांगितली आहे. तर मित्रांनो, आपण आता श्रीमद्देवी भागवत पुराणमध्ये रुद्राक्षाचा महिमासुद्धा आलेला आहे. तर ते आपण ऐकूया. पुढे नारायण पुढे सांगू लागले. आचमन 6 प्रकारचे असते: शुद्ध, स्मार्त, पौराणिक, वैदिक, तांत्रिक. श्रुतीसंमत असे प्रकार आहेत. मलमूत्र विसर्जनानंतर केले जाणारे आचमन ते शुद्ध वय. स्मार्त व पौराणिक कर्मानंतर स्मार्त. पौराणिक ब्रह्मयज्ञावेळेचे ते वैदिक. श्रोतअस्त्र प्रयोग किंवा अभिचार प्रयोग करतेवेळी ते तांत्रिक आचमन असे तू जाण. ओंकार सहित गायत्री स्मरण करून शेंडीला गाठ मारावी, मग आचमन करावे. हृदय, बाहू, खांद्यांना स्पर्श करावा. शिंक, डेकर, उष्टे दात असताना असत्य भाषण केल्यास व पतिताशी बोलल्यास उजव्या कानाला स्पर्श करावा. कारण असे की अग्नी, जल, वायू, वेद, सोम आणि सूर्य या देवता ब्राह्मणाच्या उजव्या कानामध्ये असतात. नंतर नदीवर जाऊन अंघोळ करावी. असे पहाटे केल्यावर देह शुद्ध होतो. हे आपले शरीर घाणीचे आगर असून 9 द्वारांनी मळ बाहेर काढी टाकत असते. म्हणून रोज प्रभात स्नानाने त्याची स्वच्छता केली जाते. अगम्य मनासकट ते प्रतिग्रहा प्रत्येकाचे सर्व पातके स्नाने नष्ट होऊन जातात. पारोशा माणसाची सर्व कृत्ये दूषित असतात. यासाठी नित्यस्नानाची आवश्यकता आहे. दर्भ हाती धरून स्नान, संध्या वदन करून प्रतापी स्नान न केल्यास 7 दिवसात, संध्या न केल्यास 3 दिवसात आणि अग्निहोत्र न केल्यास 12 दिवसात ब्राह्मण शूद्र बनतो. म्हणून स्नानविधीचे जास्त अवडंबर न माजवता संक्षिप्तपणाने स्नान करावे, नाहीतर पुढे होमासाठी वेळ मिळणार नाही, तो चुकेल. या लोकात परलोकात गायत्रीपेक्षा श्रेष्ठ काहीच नाही. जप करणाऱ्यांची ती रक्षण करते म्हणून गायत्री असे तिला म्हणतात. जो कोणी हा अध्याय रुद्राक्ष महिमाचा ऐकेल त्याला सर्व पाप त्याचे जळून भस्म होतील आणि ज्यांच्या पदरी खूप काही जन्माचे पुण्य आहे त्यांनाच हे देवी पुराण ऐकायला मिळते. सहजासहजी हे देवी पुराण कोणालाच ऐकायला मिळत नाही असे सांगितले आहे. ओंकार व 3 व्यातीसह 3 वेळा प्राणायाम करून ब्राह्मणांना वायू रोखून धरावा. श्रुती संपन्न ब्राह्मणाने स्वधर्म पाळून वेदोक्त मंत्राचा जप करावा. प्राकृत मंत्राचा जप कधीही करू नये. गायीच्या शिंगावर मोहरीचा दाना जेवढा वेळ टिकेल तेवढा सुद्धा वेळ ज्याचा प्राणवायू स्थिर राहत असेल तर त्याच्याकडून पित्रांचा उद्धार होणे शक्य नाही. जपासहित केलेला जाणारा प्राणायाम संबर्ग ध्यानासहित केले जाणारा अभर्ग्य होय असे तू जाण. स्नानाचा एक भाग तर्पण असते. ते केल्याने पित्तर तृप्त होतात आणि मग पाण्यातून काठावर यावे. शुद्ध व वस्त्र नेसावे. भस्म व रुद्राक्ष धारण करावे. हे क्रमाक्रमाने करावे. गळ्यात 32, मस्तकावर 40, दोन्ही कानात प्रत्येकी 6, मनगटावर प्रत्येकी 12, दोन्ही दंडांवर 16, डोळ्यावर 1, शेंडीत 1 व हृदयावर 108 रुद्राक्ष धारण करणारा साक्षात शंकर प्रमाणे असतो. रुद्राक्ष सोन्याच्या किंवा चांदीच्या तारेत गुंफावेत. ते जर आपण धारण केले तर सर्व पापे जळून भस्म होतात आणि आपल्या मनातल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होतात. ते धारण करतेवेळी शिवपंचाक्षर मंत्राने ओम नमः शिवाय या मंत्राने अथवा ओंकाराने धारण करावे. ओम नमः शिवाय 108 वेळा बोलून रुद्राक्ष धारण करावा. लहान मुलं जर जास्त रडत असतील, चिडचिड करत असतील, काही हट्टीपणा असेल, अभ्यास करत नसणार तर त्यांनी रुद्राक्ष धारण करावे आणि ओम नमः शिवाय या मंत्राची रोज त्यांना भस्म रक्षा लावावी. रुद्राक्ष धारण करावेत. मात्र ब्राह्मणांनी मंत्रपूर्वक धारण करावेत. रुद्राक्षधारी स्वतः रुद्रा समान होतो. जो रुद्राक्ष धारण करतो तो रुद्रा समान असतो आणि त्याचा जो काही रोग असतो, आजारी असतो, तो बरा होतो. रुद्राक्षाचे पाणी पिल्याने सर्व काही ठीक होते. आजारपणा असेल तर तो ठीक होतो. कोणी आजारी व्यक्ती असेल तर रुद्राक्षाचं पाणी पिल्याने त्याचा सर्व आजारपणा नाहीसा होतो. आणि जरी हातून निषिद्ध कर्म घडले असतील तरी रुद्राक्ष धारकाला त्याचा दोष लागत नाही. काही पाप पण केलं असेल, त्याने रुद्राक्ष धारण केला असेल तर त्याला पाप लागणार नाही. त्याचे खाणे पिणे वास घेणे सर्व क्रिया देवतांना संतुष्ट देतात. रुद्राक्ष धारण करण्याची ज्याला लाज वाटते तो कोटी जन्मानंतर अपवित्र होतो. रुद्राक्ष धारण करणाऱ्याची निंदा करणारा व्यभिचारातून जन्माला जातो.
जो रुद्राक्ष धारण करतो त्याची जर कोणी टिंगल केली, त्याची निंदा केली तर त्याला खूप पाप लागते, 100 मन्वंतरपर्यंत तो नरकातच राहतो अशी खात्रीपूर्वक समजावे. रुद्राक्ष धारण केल्यामुळे रुद्राला रुद्रत्व लाभते आणि जो कोणी ज्या व्यक्तीने त्यांच्या घरामध्ये ज्या व्यक्तीने रुद्राक्ष धारण केलं असेल ना, बाहेरून कोणी व्यक्ती पण त्या रुद्राक्षावर नजर टाकेल या त्या व्यक्तीवर नजर फेसचा सुद्धा चेहऱ्याचा सुद्धा नजर बघून घेईल तरी पण त्याचे पापे जळून भस्म होतील असे सांगितले. आणि मग ऋषीमुनी सत्यसंकल्पी बनले, असे ब्रह्मत्व पावला. रुद्राक्ष धारण करणे सर्वात श्रेष्ठ आहे. रुद्राक्ष जो कोणी भाग्यवान असतो त्यालाच रुद्राक्ष धारण करायला मिळतो, सहजासहजी रुद्राक्ष कोणालाच मिळत नाही. रुद्राक्षधारी व्यक्तीला जो वस्त्रे धान्य याचे दान करतो तो सर्व पापांतून मुक्त होऊन जातो आणि शिवलोकात प्राप्त होतो. जो जेवू घालतो पितृलोकी जातो, जो चरणाची तीर्थ घेतो तो शिवलोकी जातो. सुवर्ण हारात रुद्राक्ष गुंफून जो धारण करतो तो रुद्राक्ष स्वरूप होतो. महामती नारद मुने मंत्रपूर्वक किंवा भक्तिपूर्वक असो, अगर लाजे कास्तेस असो, जो रुद्राक्ष धारण करेल तो सर्व पातकांपासून सुटून जातो, ज्ञान संपन्न होईल. रुद्राक्षाचा महिमा संपूर्णपणे वर्णन करणे कुणाला शक्य नाही आहे. रुद्राक्षाच्या वेगवेगळ्या जाती आहेत. नारदांनी विचारले, अहो निष्पाप मुनिराज, रुद्राक्षांचे महत्त्व इतके थोर आहे, मग महात्म्यांना पूज्य आहेत तर याचे कारण तरी काय? तेव्हा नारायणाने सांगण्यास आरंभ केला. अरे हाच प्रश्न पूर्वी स्कंदाने शंकराला विचारला होता. शंकराने त्याला जे उत्तर दिले होते ते ऐक आता. शिव स्वतः म्हणाले, कुमार मी तुला थोडक्यात ते महत्त्व सांगतो. पूर्वी कोणे एकेकाळी त्रिपुर नावाचा एक दैत्य जन्माला आला. त्याने ब्रह्मदेव विष्णू सकट सर्व देवांचा पराभव केला. त्या सर्वांनी माझ्याकडे ती तक्रार आली आणि मग मी माझ्या अघोर नावाच्या अस्त्राचे स्मरण केले. अस्त्र सर्व देवमय दिव्य जळजळीत अग्नीसारखे भयानक आहे. देवांच्या हितासाठी, त्रिपुरासुराच्या नाशासाठी तसेच विघ्न शांतीसाठी मी त्या अघोराचे चिंतन केले. देवांची 1000 वर्ष होतील एवढा काळ मी डोळे मिटून बसलो होतो. मी त्या समयी व्याकुळ झाल्या कारणाने माझ्या नेत्रातून अश्रू ओघळले आणि त्या थेंबातून रुद्राक्षांचे मोठे मोठे वृक्ष उत्पन्न झाले. हे शिवाच्या अश्रूतून नेत्रातून जे अश्रू खाली पडले तिथे हे रुद्राक्ष उत्पन्न झाले, रुद्राक्षाचे वृक्ष उत्पन्न झाले, रुद्राक्षांचे झाड उत्पन्न झाले. हे महासेना माझ्याच इच्छेने तसे घडले. ते एकंदर 28 प्रकारचे होते. उजव्या नेत्रापासून पिंगट रंगाचे 12 झाले, डाव्या नेत्रापासून पांढऱ्या रंगाचे 16 झाले, शिवाय तिसऱ्या नेत्रातून काळ्या रंगाचे 10 झाले. पांढऱ्या रंगाचा रुद्राक्ष ब्राह्मण जाणावा आणि लाल वर्णी क्षत्रिय असतो. रंगबिरंगी वेश्व काळा शूद्र असतो असे जाणावे. एकमुखी हा प्रत्यक्ष शंकर असून ब्रह्म हत्येपासून मुक्त करणारा आहे. जो कोणी एकमुखी रुद्राक्ष घालतो तर त्याला ब्रह्म हत्येच्या पापापासून, एवढे मोठे मोठे पाप केले असतील त्याच्यातून मुक्त होतो. दोनमुखी व देव स्वरूप असतो, देवी स्वरूप असतो. जो दोनमुखी रुद्राक्ष असतो त्याचे अनेक पापे निस्ते दर्शनाने दूर होतात. तीनमुखी हा तर प्रत्यक्ष अग्नी असून स्त्री हत्येपासून मुक्त करतो. चारमुखी ब्रह्मदेवापर्यंत प्रमाणे असतो आणि लक्ष्मीची प्राप्ती होते, तो नर हत्येपासून सोडवतो. पंचमुखी हा काळाग्नी रुद्र स्वरूप आहे. पंचमुखी सर्व रुद्राक्षांमध्ये पंचमुखी रुद्राक्ष हा सर्वात महान असा आहे असे स्वतः शिवाने सांगितले. अभक्षण भक्षण वगैरे पापातून सोडवतो. सहामुखी कार्तिकेप्रमाणे असून तो उजव्या हातात धारण करावा आणि त्यामुळे ब्रह्महत्येपासून सुटतो. दारिद्रता त्याची 7 जन्माची दूर होते आणि तो धनाढ्य बलाढ्य यश कीर्ती मान सन्मान प्रतिष्ठा वाढवतो. 7मुखी हा अनंग देव होय, हा भाग्यवर्धक असतो. चोरीच्या पापाचे शालन याच्यामुळे होते. 8 मुखांचा हा विनायक असतो. अन्नकूट तिलाकूट नीच श्री बरोबर अथवा गुरुपत्नी बरोबर सुद्धा त्याने संभोग केला असेल तरी पण हा 8मुखी रुद्राक्ष जर घातला तर तो त्या पापांमुळे नष्ट होतो, तो सर्व पाप रहित होतो आणि तो अतिपरम प्राप्त करतो. 9 मुखाचा रुद्राक्ष भैरव आहे, तो डाव्या बाहूवर बांधावा, त्याला भुक्तिमुक्ती प्राप्त होते. माझ्यासारखे सामर्थ्य मिळते. हजारो गर्भपात शेकडो ब्रह्महत्याशी पापे दूर होतात. 10 मुखाचा रुद्राक्ष हा देवदेवेश जनार्दन होय. गृह पिशाच वेताळ ब्रह्मराक्ष सर्व संबंध यांना शांत होतात. 11 मुखांचा प्रत्यक्ष रुद्र समजा तो शेंडीत बांधला तर 1000 अश्वमेघ 100 वाजपेयी आणि 100 गोधाने केल्याचे फळ प्राप्त होते. 12 मुखांचा रुद्राक्ष कानात धारण करावा म्हणजे 12 आदित्य 12 सूर्यचे प्रकाश त्याच्यावर पडतं आणि 12 सूर्या संपूर्ण जगामध्ये त्याला प्रसन्न होतं. गोमेध आणि अश्वमेधाचे केल्याचे पुण्य त्याला मिळते. तीक्ष्ण शिंगांची जनावरे शस्त्रधारी हिशूंची पक्षींची त्याला प्राप्ती होते. हत्ती घोडे मांजरे उंदीर गाढव कुत्रे कोल्हे अशा अनेक पशूंचा वध केल्यापासून सुद्धा त्याला मुक्तता मिळते. जो कोणी 12 मुखी रुद्राक्ष घालतो तर सर्व पापांपासून मुक्त होऊन जातो.
जर 13 मुखी रुद्राक्ष भाग्याने जर एखाद्याला मिळाला तर तो कार्तिकेप्रमाणे सर्व मनोकामना पूर्ण करतो, त्याला रसायन विद्या साध्य होते, सर्व प्रकारचे भोग मिळतात। या शंका नाही। आई बाप भावंडे यांची हत्या केली असेल तर धारण करणारा पापमुक्त होतो। 14 मुखी रुद्राक्षाबद्दल तर काय सांगू, असे स्वतः शिव म्हणताय। 14 मुखी रुद्राक्ष तो मस्तकी धारण करणारा स्वतः शिव स्वरूप होतो आणि देवच त्याची पूजा करतात असे समजावे। परमगतीला तो लाभ होतो। एक रुद्राक्ष शिरावर बांधावा, 125 माळ मस्तकी घालावी, 50 गळ्यात घालावी, 16 बाहूत, 12 मनगटावर, 108 आणि 50 अघर निदान, कमीत कमी 27 मणींची माळ जरी घातली तरी अनंत पट फळ पुण्य मिळते। शनोशनी अश्वमेधाचे पुण्य त्याला प्रत्येक हर सेकंदामध्ये मिळते। पितरांच्या 21 पिढ्यांचा उद्धार होतो आणि शिवलोकात जाऊन त्याला मान सन्मान मिळतो। रुद्राक्ष धारण करण्याचा विधी कसा आहे असा स्वतः शंकरांनी सांगितला आहे। शंकर पुढे बोलू लागले, स्कंदा जप माळ कशी करावी ते तू ऐक। रुद्राक्षांचे मुख ब्रह्मदेव तसेच बिंदू हा रुद्र, पुच्छ विष्णू आहे, त्यामुळे भोग व मोक्ष याची प्राप्ती होते। 5 मुखी 25 दानांची माळ करावी, लाल आणि पांढऱ्या रंगाचे मणी घेऊन भोगातून ओवावे, गाईच्या शेपटीप्रमाणे गोल हसावीत, मुखाला मुख, पुच्छाला पुच्छ जोडावे, मेरूमणी तोंड करून ओवावा, त्यानंतर नागपाश करावा। अशी माळ सर्व सिद्धी देणारी असते। प्रथम ती माळ सुवासिक पाण्याने धुवावी, नंतर पंचगव्याने धुवावी, पुन्हा साध्या पाण्याने धुवून मंत्र अक्षरांनी तिला पवित्र करावी, शिवास्त्र मंत्राने स्पर्श करावा, सोबत कवच मंत्र अंती जपावा, नंतर पुन्हा मूळ मंत्राने त्याचे ध्यान करावे, सदोजात वगैरे मंत्रांनी ती शुद्ध करावी, मूल मंत्रांचा तिच्यावर 108 वेळा जप करावा आणि माळ जमिनीवर ठेवावी, तिच्यावर सांब सदाशिवाचा न्यास करावा, ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा 108 वेळा। अशी माळ सर्व कामना पुरवतो। ज्या देवांचा जो मंत्र असेल त्याने त्या माळीची पूजा करावी। कंठ, मस्तक, हृदय, कान, बाहुमध्ये भक्तिपूर्वक रुद्राक्ष धारण करावे। अधिक काय सांगू, पण रुद्राक्ष धारण करणे अति प्रशस्त आहे। स्नान, दान, जप, होम, वैश्यवद्य, देवपूजा, प्राचित, श्राद्ध, दीक्षा घेतेवेळी जर अंगावर रुद्राक्ष नसतील तो नरकाचा भागीदार बनतो। ज्याच्या अंगावर एक पण रुद्राक्ष राहिलं तरी त्याला कोटी गुणा पुण्यफळाची प्राप्ती होते असे शिवाने सांगितले। रुद्राक्ष डोक्यावर व गळ्यात हातात धारण करावा। अपवित्र अवस्थेत रुद्राक्ष वापरू नयेत। रुद्राक्षाच्या झाडाखाली उगवलेले गवत सुद्धा पुण्यदायिक असते। रुद्राक्ष धारण केल्याने पुण्यलोक मिळतो, पुनर्जन्म त्याला मिळत नाही, तो सर्व पापांपासून नष्ट होतो। जो कोणी रुद्राक्ष धारण करतो त्याला पुनर्जन्म कधीच भेटत नाही आणि त्याची सर्व पापे नष्ट होतात असे जांबाल श्रुती सांगतात। आणि शिव पुढे म्हणाले, ती पुढे असेही म्हणतात की रुद्राक्ष धारण केल्याने पशुसुद्धा रुद्रलोकी जातो। मनुष्याचे भाग्य केवढे असेल, एक जरी रुद्राक्ष मस्तकावर बांधला तरी तो दुःखहारिक आणि पापनाशक असतो। तो जर शिवनामे घेत असेल तर असा भक्त भगवंत तोमच होय समजावे, तेव्हा सर्वतोपरीने कल्याण व्हावे। यासाठी रुद्राक्ष धारण करावे। सर्वांनी शेंडी, कान, गळा, हात, पोट या जागी ब्रह्मा, विष्णू, महेश यांच्या विभूती असतात। सर्व देवता, गोत्र, ऋषी, कुटस्थ, महात्मे रुद्राक्ष धारण करतात। त्याचेच वंशज सर्व मुनी असून ते रुद्राक्षधारी असतात। पण रुद्राक्ष धारण करण्याची प्रवृत्ती मात्र अनेक जन्मानंतर महादेवाची कृपा असेल तरच होईल। श्रुतीमधील रुद्राक्ष महात्मे व सर्व ऋषी वाचतात, मीही वाचतो। रुद्राक्षांच्या दर्शनाने व स्पर्शाने कोटी फळ मिळते, ते धारण केल्याने शतकोटी पुण्य मिळते, आणखी अनेक पटीने पुण्य जपामुळे मिळते। निश्चित सर्व अंगावर जो रुद्राक्ष धारण करतो तो रुद्रच आहे असे खात्रीने समजावे। तो सर्वत्र अवैध असतो, स्वच्छने पृथ्वीवर कुठेही विनाटकच फिरत असतो। देवादिक त्याला वंदन करतात, मग मनुष्य तर करतीलच। वाटेल ते पाप जरी घडले तरी ते रुद्राक्ष धारणाच्या योगी पुसले जाते। अंगावर रुद्राक्ष असताना कुत्रा जरी मेला आणि तरी तो मुक्त होतो। जप, ध्यान यापैकी काहीच न जाणणारा पण रुद्राक्ष त्याच्या जवळ आहे, धारी केलेला आहे, तर तो पाप मुक्त होऊन परमगतीला प्राप्त होतो। एक रुद्राक्ष धारण केल्याने 21 पिढ्यांचा उद्धार होतो आणि त्याच्या जन्म मरण्याच्या फेऱ्यामधून तो मुक्त होतो। त्याची 7 जन्माची दारिद्र्यता तिथेच संपते आणि रुद्रलोक त्याला मिळतो। अजून पुढे काय सांगतो ते ऐक। रुद्राक्ष महिमा आणि त्याचे फळ। ईश्वर म्हणाले, हे महासेन, कुशग्रंथी, पुत्र, जीव वगैरे रुद्राक्षांच्या 16व्या कलेचेही बरोबर करू शकत नाही। जसा नरामध्ये विष्णू, ग्रहांतात सूर्य, नद्यात गंगा, मुनीत कश्यप, घोड्यात उच्च, श्रवा, देवात महादेव,
देवीमध्ये सर्वात श्रेष्ठ गौरी, महागौरी श्रेष्ठ आहे. तसाच रुद्राक्ष, सर्व रुद्राक्षांमध्ये रुद्राक्ष हा सर्वात श्रेष्ठ आहे. यापेक्षा श्रेष्ठ असे स्तोत्र नाही. नुसते रुद्राक्ष रुद्राक्ष असे पण तुम्ही ऐकत राहिले, रुद्राक्ष रुद्राक्ष, तरी त्याचा पाप जळून भस्म होतात. अशक्य गोष्टी शक्य होतात. शांत व शिवभक्त असेल आणि त्याने जर रुद्राक्ष धारण केलेला आहे तर त्याचे सर्व पापे जळून भस्म होतील. शिवभक्त असेल तर त्याला रुद्राक्ष दान द्यावा. जर तुमची इच्छा असेल तर एखादा रुद्राक्ष जर दान केल्याने दोघी पापमुक्त होतात आणि त्या पुण्याला तुलना नाही. ज्याने रुद्राक्ष दानमध्ये केले त्याच्या पुण्याला तुलना नाही. करोडो लोकांना अन्नदान आणि जलदान केलेल्याचे पुण्य त्याला मिळते. रुद्राक्ष माळ शिव मंदिरातही पूजा करीत नाही असा विप्र चांडाळपेक्षा नीच असतो. आणि जो कोणी शिव मंदिरामध्ये रुद्राक्षांची माळ अर्पण करतो त्याच्या तर सर्व तिन्ही चारी राज्यांचे सर्व काही सुखे त्याला प्राप्त होतात. मांस भक्षण, दारूचे सेवन, नीच लोक संगत करताना मस्तकी रुद्राक्ष असेल तर सर्व पापांपासून सुद्धा तो सुटून जातो. जो कोणी दारू भक्षण करतोय, मांस भक्षण करतोय, नीच कार्य करतोय तरी सुद्धा त्याची सुटका होऊन जाते. यज्ञ, याग, तप, दान, वेदुनुष्ठान केल्यापासून जे फळ प्राप्त होते ते रुद्राक्ष फक्त धारणामुळे आणि रुद्राक्षाच्या दर्शनामुळे होऊन जाते. तसेच वेदायन आणि पुराणाचा अभ्यास, तीर्थयात्रा, विद्याचा अभ्यास केल्याने जी फळे मिळतात ती रुद्राक्ष धारणामुळे असतात. अंतकाळी जर अंगावर रुद्राक्ष असेल तर रुद्रलोकी जाऊन भेटतो आणि त्यावेळी गळ्यात किंवा बाहूत रुद्राक्ष जर असेल तर त्याच्या 21 पिढ्यांसह रुद्रलोकी जातात. ज्या घरात जी व्यक्ती रुद्राक्ष एकाने बी रुद्राक्ष धारण केला आहे तरी त्याच्या 21 पिढ्यातले लोक रुद्रलोकी शिवलोकात जाऊन राहतील. त्यांना नरक यातना मिळणार नाही. ब्राह्मण असो, चांडाळ असो, कोणी पण असो, त्याच्या परिवारामधून एकने पण रुद्राक्ष धारण केला तरी पण तो शिवलोकीत जाईल आणि सर्व जन्म मरण्याच्या फेऱ्यामधून मुक्त होईल. असा या गुणरहित आणि सगुण असा भस्म व रुद्राक्षधारी शिवरूपच होणार आहे. तो पवित्र, अपवित्र, अभक्ष खाणारा असेल, मलेच्छ, चांडाळ किंवा महापापी असला तरी रुद्राक्ष धारण केला आहे तरी तो रुद्रच होय, यामध्ये संशय बिलकुल नाही. मस्तकावर रुद्राक्ष धारण केल्याने फळ कोटीपट मिळते. कानात धारण केल्याने 10 कोटी फळ मिळते. कंठात धारण केल्याने शतकोटी फळ मिळते आणि टाळूवर धारण केल्याचे अब्जपटी मिळते आणि जानव्यात जर धारण केल्याने 10,000 कोटी मिळते. आणि गळ्यात ज्याने रुद्राक्ष धारण केले आहे त्याला 1 करोड गुणा पुण्यफलाची प्राप्ती होते. असे केल्याने 1,00,000 कोटी फळ मिळते. मनगटावर रुद्राक्ष धारण केल्याने मोक्ष मिळतो. जो भाविक नसेल पण गळ्यात बी रुद्राक्ष माळा घालणारा असेल तरी सुद्धा तो पापमुक्त होऊन जातो. रुद्राक्षांचे ध्यान सुद्धा केले, रुद्राक्ष फक्त नाव पण श्रवण केले तरी सुद्धा त्याचे पापे जळून भस्म होतात आणि वैकुंठ शिवलोकची प्राप्ती होते. शिवसमान पूज्य होऊन जातो. जाणता अजाणता नुसतं रुद्राक्ष हा शब्द पण ऐकून घेतो तरी शिवलोकीची प्राप्ती होऊन जाते. ज्याप्रमाणे एक किक्कट देशाचा गाढव गेला होता त्याप्रमाणे या स्कंदाने प्रश्न केला, स्वामी त्या गाढवाने रुद्राक्ष का म्हणून धारण केले आणि त्याला रुद्राक्ष दिले तरी कोणे? आता शिवाने सांगितले की एक गाढव होता, किक्कट एक देशीचा गाढव होता. त्याला स्कंदाने प्रश्न केला की स्वामी या गाढवाने रुद्राक्ष का म्हणून धारण केलेला होता? रुद्राक्ष आणि त्या गाढवाला दिला तरी कोणी? शंकर तेव्हा म्हणाले, फार पूर्वी घडलेली एक गोष्ट आहे. विंध्य पर्वतावर एक गाढव होता. त्याच्या पाठीवर लोक रुद्राक्षांच्या गोण्या लादून नेत असत. एकदा त्याच्या पाठीवरचा बोजा असह्य होऊन गेला आणि जमिनीवर कोसळला. त्याचा जीव कासावीस होऊन गेला. मरणांगती माझ्या कृपेने तो त्रिलोचन महेश्वर स्वरूप होऊन मज समीप राहिला. रुद्राक्षवरील मुखा एवढी 1000 वर्ष तो शिवलोकीच राहिला. पण ही एक गोष्ट फक्त शिष्यालाच सांग, इतरांना कोणाला सांगू नको. अभाविक आणि मूर्खाला तर अशा गोष्टी सांगू नये. जो कोणी नास्तिक आहे त्याला शिवाच्या या रुद्राक्षाच्या गोष्टी सांगू नये. कुठलेच आख्यान जो नास्तिक आहे त्याला सांगायचे नसते. रुद्राक्ष धारणाचे पुण्य एवढे असते की त्याला उपमाच नाही आणि रुद्राक्षाचे आख्यान ऐकणाऱ्याला बी त्याची एवढी पुण्य वाढून जाते त्याचे की त्याची उपमा नाही. रुद्राक्षाची माळ कोणत्या कारणाने घातली तर त्याला पापाचा स्पर्श होत नाही. रुद्राक्ष धारण न करण्याचा जन्म फुकट आहे. त्रिपुंड न लावणाऱ्याची गत तशीच होते. मस्तकावर रुद्राक्ष धारण करून अंघोळ जर केली तर गंगा स्नान केल्याचे फळ मिळते किंवा अंघोळीच्या पाण्यात रुद्राक्ष सुद्धा टाकून घेतला तरी सुद्धा त्याला गंगे स्नान केल्याचे पुण्य फळाची प्राप्ती होते. कितीही मुखाचा रुद्राक्ष असो, तो पंचमुखी, 2 मुखी, 4 मुखी, 13 मुखी, किती पण रुद्राक्ष मुखी असो तरी सुद्धा त्याला गंगे स्नान केल्याचे आणि सर्व पापे धुवून त्याचे
जातील आणि दुःख दारिद्र्य त्याचे हरहर गंगेमध्येच त्याचे सर्व कष्ट हरून घेतील. शिवभावनाने पूजला तरी त्यामुळे त्याचे दारिद्र्य सुद्धा दूर होईल आणि तो राजा होईल. त्याच्या प्रगती होण्याची सुरुवात होईल. तुला या बाबतीची मी पुराणांमधला एक कथन करतो. ते कोणे एके वेळी काल कोशल देशात एक ब्राह्मण होता. तो फार श्रीमंत धार्मिक असून वेद पारंगत होता, ज्ञानी होता. त्याला गुणिनिधी नावाचा एक तरुण आणि मदनाप्रमाणे देखणा असा मुलगा होता. त्याचे गुरु सुदर्शन नावाचे होते. गुरुची मुक्तावली नावाची पत्नी गुणनिधीवर आसक्त झाली. दोघे बराच काळ संगम सुख भोगीत होते आणि पुढे निर्भयपणे सुख भोगता भोगता यावे यासाठी त्याने विषप्रयोग करून गुरूंना मारून टाकले. जेव्हा आई वडिलांनी त्याला विरोध केला तेव्हा त्याने त्याची ही गत गुरुसारखीच केली. तो निर्भय झाला. मग पुढे सर्व धन संपून गेले. तेव्हा तो ब्राह्मणाच्या घरी चोऱ्या करू लागला. दारू व जोडीला होते व त्याला इतरांनी जाती बाहेर काढला. त्याची गावातून बाहेर हकालपट्टी केली. तेव्हा तो वनात राहू लागला. सोबतीला मुक्तावली होतीच. तो वाटमारी करू लागला. अनेक वाटसरूंचे त्याने जीवही घेतले. पुढे केव्हा तरी तो मरण पावला. तेव्हा तेथे यमदूत आले. त्याच वेळी शिवदूत त्याला नेण्यासाठी येऊन पोचले आणि त्याच्यात मोठा वादविवाद झाला. यमदूतांनी विचारले की ज्याचे असे कोणते पुण्य आहे की ज्यामुळे हा शिवलोकातच आहे. यावर शिवदूतांनी सांगितले की ज्या जागी याचा प्राण गेला होता त्या जागी 10 हातांवर खाली रुद्राक्ष आहे आणि त्याच्यामुळे आम्ही याला शिवलोकात नेणार आहोत. कारण ज्याच्या अंगावर मरत्यावेळी रुद्राक्ष राहतो तर तो शिवलोकचीच प्राप्ती होते. दिव्य देह बनून शिवगणांसह विमानात बसून त्याला घेऊन गेले. हे सुव्रता, हे रुद्राक्षाचे महात्मे मी तुला थोडक्यात सांगितले. जो कोणी फक्त रुद्राक्षाचे महात्मे आणि हे फळ पण ऐकून घेईल तरी त्याचे सर्व पापे नष्ट होतील आणि पुण्य फळची प्राप्ती होईल. रुद्राक्षांचे प्रकार, मंत्र व देवता. नारायण नारदांना सांगतात की रुद्राक्ष प्रकारवर मंत्र व देवता कोणते आहे. असा हा शिव कार्तिक यांचा संवाद चालू आहे. आता तो ऐका. स्वतः शिवाने आणि कार्तिकेचा संवाद, दोघांमध्ये गप्पा गोष्टी चालू आहे. तर तो महिमा मी तुम्हाला सांगत आहे. अजूनही रुद्राक्षांच्या प्रभावाने निमित्ताने मी तो सांगतो. ते प्रथम रुद्राक्षाची लक्षणे न्यासाने मंत्र वर्णन करतो. रुद्राक्षाच्या दर्शनाने फळ 1,00,000 पट मिळते, स्पर्शाने कोटीपट मिळते आणि धारण केल्याने त्याची तर गणनाच नाही, कोटी कोटी गुणा. जो कोणी रुद्राक्ष धारण करतो त्याला कोटी कोटी गुणाने जप मिळते. जप तर केला लाखो कोटी पुण्य मिळते. जर तुम्ही ओम नमः शिवाय, गळ्यामध्ये रुद्राक्ष आहे आणि हातात तुमची रुद्राक्षांची माळा आहे आणि जर तुम्ही ओम नमः शिवाय मंत्र जापता आहे तर कोटी पट गुणा त्याचे फळ मिळते. आणि तुमच्या घरातील जो कोणी व्यक्तीसुद्धा त्याचं दर्शन करून घेईल तुमच्या मुखाचं तरी त्याला कोटी गुणा पुण्यफळाची प्राप्ती होईल आणि त्याची त्वरित इच्छा पूर्ण होतील. रुद्राक्षापेक्षा भद्राक्ष धारणाचे पुण्य मोठे आहे. भद्राक्ष सुद्धा हा रुद्राक्षच आहे. आवळ्या एवढ्या रुद्राक्षा सर्वोत्तम आहे. तो आवळ्यासारखा एवढा मोठा राहतो, तो भद्राक्ष म्हणतात त्याला. तो रुद्राक्ष सर्वोत्तम असतो. बोरा एवढा मध्यम, हरभरा एवढा रुद्राक्ष अधम असतो असे मी जाणतो. शिवाच्या आज्ञेनुसार रुद्राक्ष हे सर्वांनी धारण करायचे असतात. शिवाच्या आज्ञेने जो कोणी छोटा असो, मोठा असो, मध्यम असो, म्हातारा असतो, 1 वर्षाच्या मुलापासून तर तोपर्यंत म्हातारा होत नाही, त्याने सुद्धा रुद्राक्ष धारण केला तरी सुद्धा चालतो. रुद्राक्ष हर समयी, मासिक पिरियडमध्ये हर समयी गळ्यात महिलांनी मंगळसूत्रामध्ये बी टाकले तरी त्याचे सौभाग्य अखंड राहते. म्हणून मंगळसूत्रामध्ये आजूबाजूच्या मणीमध्ये तुम्ही चांदीच्या तार, सोन्याच्या तारमध्ये त्याची वरून रुद्राक्षाची करवंटी रुद्राक्ष मध्ये करून वरती सोन्याचा पत्रा लावून अर्धा ग्राम 1 ग्राम सोन्यामध्ये तो रुद्राक्ष तुम्ही झाकून असा मध्ये मंगळसूत्राच्या मध्ये सुद्धा ओळला तरी सुद्धा चालतो. हर ठिकाणी डिलिव्हरीच्या वेळेस सुद्धा रुद्राक्ष चालतो. पण हे रुद्राक्षाचे एवढं महत्त्व आहे. स्त्रियांनी, पुरुषांनी, म्हाताऱ्या लोकांनी, छोट्यांनी, मोठ्यांनी सर्वांनी रुद्राक्ष धारण करायला सांगितले. रुद्राक्ष वृक्ष 4 जातीचे असतात. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र असे वर्ण असून जाती शुभाक्षाच्या असतात. पांढऱ्या रंगाचे रुद्राक्ष ब्राह्मण घालतो, लाल रंगाचे रुद्राक्ष क्षत्रिय घालतात, पिवळ्या रंगाचे रुद्राक्ष वैश्य घालतात आणि काळ्या रंगाचे रुद्राक्ष सर्वजण घालतात. ब्राह्मणांनी पांढरे, क्षत्रियाने लाल, वैश्याने पिवळे, शूद्राने काळे
एकसारखा गोल आकाराचा समान काटे असलेला रुद्राक्ष जो एक समान असतो, तो काळा असतो, तो रुद्राक्ष सर्वात शुभ असतो. शिवाय किड्यांनी कुरतडलेले छिन्न भिन्न काटे विरहित व्रणयुक्त अनावृत असे 6 प्रकारचे रुद्राक्ष कधी वापरू नये. किड्यांनी काही असा खंडित झालेला आहे तो रुद्राक्ष कधीच वापरू नये. ज्या रुद्राक्षाला नैसर्गिक छिद्र आहे तो सर्वोत्तम उत्तम होय. त्या छिद्र पाडले तो मध्यम असतो, सर्व बाजूंनी सारखा असतो. दृढ रुद्राक्ष रेशमी धाग्यात गुंफून वापरावेत. आणि आपल्या लॉकरमध्ये सुद्धा रुद्राक्ष जिथे धन ठेवतो, पैसे ठेवतो, काही बरकती राहते, तिथे पण रुद्राक्ष ठेवला तरी पैसे तिथे वाढतच राहतात. सोने जर कसोट्याच्या दगडावर घासले तरी सोनेरी रेषा उमटते, तशी रेषा उचलेला उत्तम रुद्राक्ष शिवभक्तांनी धारण करावा. शेंडीत 1, डोक्यावर 30, गळ्यात 36, दोन्ही बाहूंवर प्रत्येकी 16-16, मनगटावर 12-12, खांद्यांवर 50, 108 दाण्यांचे जानवे घालावे. ते दबतरी नाही तरी 3 पदरी हसावे. कुंडल, मुकुट, कर्णिका, हार, केअर, कटक, कुंशवेश या ठिकाणी सदा सर्व काळ रुद्राक्ष धारण करावे. 1000 रुद्राक्ष धारण करणे त्यापेक्षा कमी असेल तरी पण चालेल, पण 1000 रुद्राक्ष जो धारण करतो तो साक्षात शिव आहे. ईशान्य मंत्राने डोक्यावर, तत्पुरुषाय मंत्राने कान्याच्या ठिकाणी, कपाळावर, हृदयावर, अघोरभ्य मंत्राने वामोदाय नमः या मंत्राने पोटाभोवती असे रुद्राक्ष बांधावे. माळ ओवत्यावेळी मलमंत्रांचा जप करावा. एकमुखी रुद्राक्ष परमतत्वाचा साक्षात्कार घडवणारा आहे. 2 मुखी अर्धनारी नटेश्वर असतो. 1 मुखी आणि 2 मुखी रुद्राक्ष राहतो तो नारी नटेश्वर असतो. 3 मुखी असलेला अग्निस्वरूप असतो. स्त्रीने हत्येच्या पाप जाळून टाकतो. स्त्री हत्येचे जो 3 मुखी रुद्राक्ष घालतो स्त्री हत्येचे पाप जाळून टाकतो. तो धारण केल्यामुळे अग्नी संतुष्ट असतो. 4 मुखी असणारा साक्षात ब्रह्मदेवच होय. त्यापासून मोठे मोठे वैभव, आरोग्य यांचा लाभ होतो. 5 मुखी हा पंचब्रह्म स्वरूप आहे. तो वापरण्यावर शिव प्रसन्न होतो. 6 मुखी रुद्राक्ष दैवित, कार्तिक आणि जाणकाराच्या मते विनायक आहे. त्या रुद्राक्षांच्या धारणाने दोघेही प्रसन्न होतात. 7 मुखी रुद्राक्षांचे देवता 7 मातृका, सूर्य, सप्तर्षी, महालक्ष्मीची आरोग्याची प्राप्ती होते. आणि 8 मुखी रुद्राक्ष साक्षात देवता राहतात आणि लक्ष्मी राहतं. 1 मुखी, 4 मुखी, 6 मुखी, 8 मुखी रुद्राक्ष लक्ष्मी देणारा असतो. 1 मुखी, 4 मुखी, 6 मुखी, 8 मुखी रुद्राक्ष लक्ष्मी धनधान्य देणारा असतो. आपल्या तिजोरीत बी ठेवला तरी धनधान्य देणारा असतो. लाल कपड्यामध्ये घेऊन थोडे तांदूळ लाल करून आणि रुद्राक्ष आणि त्यात थोडे पैशांचे 1 रुपये, 2 रुपये, 11 रुपये काही नाणे करून त्यावर 108 वेळा ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करून आपल्या लॉकरमध्ये ठेवा. बरकती बनून राहील. जर चांदीचा सिक्का असेल तुमच्याकडे दिवाळीचा, तो सुद्धा तुम्ही त्या कपड्यात सुद्धा बांधला आणि तरी सुद्धा चालेल. धनदा देवी ती महालक्ष्मी देवी, अष्टलक्ष्मी देवी ही धन देतच राहते आणि बरकती देतच राहते. अखंड लक्ष्मी चिरकाल प्राप्ती होते. तर या सर्वांची प्रसन्नता असा रुद्राक्ष महिमा आहे. जो कोणी हा रुद्राक्ष महिमा फक्त थोडे सुद्धा श्रवण करून घेईल तरी त्याचे पापे सर्व 21 पिढ्यांपर्यंत भस्म होतील. हा रुद्राक्ष धारण केल्याने सर्व सुखे प्राप्त होतात. ज्यांना मुलं बाळ होत नाही त्यांना मुलं बाळ होतात. ज्यांना नोकरी लागत नाही त्यांना नोकरी लागते. ज्या मुलींचे लग्न जमत नाही त्यांचे लग्न जमतात. असा हा रुद्राक्ष महिमा नुसतं श्रवण केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात. 9 मुखी रुद्राक्ष जो असतो त्याचा अधिपती यम आहे. तो धारण केल्यामुळे यमराजाचे भय राहत नाही. 10 मुखी असलेल्या रुद्राक्षांच्या 10 दिशांमध्ये त्याची कीर्ती प्रसरते आणि 10 देवता त्याच्यावर प्रसन्न होतात. 11 मुखी रुद्राक्षाचे स्वामित्व स्वतः 11 रुद्रपाशी. 11 मुखी रुद्राक्ष स्वतः शिव रुद्रांपाशी आहे. तसेच इंद्राकडेही इंद्रसुद्धा 11 मुखी रुद्राक्ष घालतो. याच्या धारणामुळे धारक सर्वत्र प्रिय होतो. सर्वत्र त्याची विजय होते. सर्वत्र त्याची कीर्ती होते. 12 मुखांचा तो महाविष्णूचा आहे. 12 मुखीचा रुद्राक्ष जो धारण करतो महाविष्णूचा त्याला आशीर्वाद प्राप्त होतो आणि तो त्याचे अधिपती 12 आदित्य असून प्रसन्न होतात. 13 मुखी रुद्राक्षामुळे सर्व कामनांची पूर्तता होते. सिद्धिमते कामदेव मदन प्रसन्न होतो. 14 मुखांचा रुद्राक्षी रुद्राच्या डोळ्यावाटी प्रकट झाला आहे. 14 मुखी रुद्राक्ष शिवच्या डोळ्यांपासूनच प्रकट झाला आणि सर्व रोग नष्ट करून आरोग्य देतो. रुद्राक्ष वापरण्याने दारू पिणारा दारू सुट्टे, मांसाहार करणारा मांसाहार सुट्टे, लसण, कांदा, रदणी, फळ, डुकराचे मांस यांचे सेवन करणारा सुद्धा सर्व पापांपासून तो मुक्त होऊन जातो. तर रुद्राक्ष आता कोणी कोणत्या दिवशी शुभ तिथीवर हा धारण करायला हवं. ज्या दिवशी जर संक्रांती आहे
अमावस्या आहे, पौर्णिमा आहे, काहीतरी शुभतिथी आहे, सोमवार आहे, या दिवशी रुद्राक्ष धारण करावा म्हणजे सर्व पापांपासून मुक्ती मिळते. देह शुद्धीकरणाचा विधी. पुढे नारायण पुढे म्हणाले, हे नारद मुनी, आता मी भूतशुद्धी कशी करावी ती सांगावी. परदेवता कुंडलांनी तुम्ही मूलधारातून सुमिष्णना नाडीद्वारा ब्रह्मांपर्यंत गेलेली असे चिंतन करावे. मग साधनाने हंस मंत्राने जीव ब्रह्मा यांचा संयोग करावा. पायांपासून गुडघ्यापर्यंत चतुष्य कोणाने मंत्राचे स्मरण करावे आणि लंबीजाने युक्त सोनेरी रंगाच्या पृथ्वतत्वाचे धारण करावे. गुडघ्यांपासून तर बेंबीपर्यंत अर्धचंद्रकार 2 पाकळ्यांचा बीजयुक्त शुभधवल जलतत्वाची धारणा करावी. बेंबीपासून हृदयापर्यंत स्वस्तिक असलेला त्रिकोण कल्पवृम, तिथे रमबीजयुक्त लाल अग्नीची तेज तत्वाची धारणा करावी. हृदय व भुवयांच्या मध्यभागी ठिकाणी दुर्गट रंगाच्या यम बीजयुक्त वायू तत्वाची धारणा करावी. ब्रह्ममध्यापासून ब्रह्मरंध इथपर्यंत स्वच्छ निर्मळ अशा हम बीजयुक्त आकाश तत्वाची धारणा करावी. असे एक प्रकारे पंचमहाभूताची धारणा केल्यावर पृथ्वी तत्व, जलतत्व, जल, अग्नी, वायू आकाशात विलीन कराव्या. म्हणजे आपल्याला देह आपला शुद्धी करण्याचा हा मंत्र आहे. मग आकाशाचा लय अहंकारात, अहंकाराचा महत्त्वतत्व, महत्त्वतत्वाचा प्रकृतीत, मायाचा आम तत्वात लय करावा. अशा तऱ्हेने आपले देह शुद्ध होते आणि आपल्या शरीरात असणाऱ्या पाप स्पुरुषाचे स्मरण करून पाप पुरुष बाहेर पडतात आणि आपल्या डाव्या कुशीमध्ये असतात. तो अंगठ्याच्या एवढा असून काळा असतो. ब्रह्महत्याचे मस्तक, सोन्याची चोरी, त्यांचे बाहू, दारूचे सेवन, हृदय, गुरुद्रोह, कंबर लहान मोठी, इतर पापे सर्व काही धुवून जातात. सर्व पाप जळून भस्म होतात. त्याच्या हाती ढाल, तलवार, त्याची मान खाली असून आकार विकळा असे त्याचे रूप आहे. चिंतन करावे. मग वायुबीजाचे स्मरण करून वायेने त्याला सुकवून टाकावा आणि पुढे रम या अग्निबीजाने अग्नी उत्पन्न करून त्याला जाळून टाकावा. म्हणजे आपला देह शुद्ध होतो. आणि मग कुंभक करून वायू बीज जपून त्याचे भस्म आपल्या देहातून फेकून द्यावे. असे रोज केल्याने प्राणायाम करावे म्हणजे आपल्या देहाचा शुद्धीकरण होतो. आणि नंतर अमृत संजीवनी बीजाने आपले देहाचे भस्म चैतन्ययुक्त करावे. बुधत्व बीजाने ते घनरूप करून सोन्याच्या अंड्याच्या आकाराचे करावे. मग क्रमाक्रमाने बीज मंत्राचे जप करून पायापासून ते डोक्यापर्यंत शरीराची पुनर्रचना मनानेच करावी. सोम मंत्राने त्यात जीव घालावा. जीवाची स्थापना करावी. मूलधाराच्या ठिकाणी प्राणाची स्थापना करावी. महासागरात एक नौका असून त्यात परा प्राणशक्ती एका लाल कमळावर बसलेली आहे. हाती त्रिशूळ, धनुष्य, ऊस, पाश, अंकुश, 5 बाण, रक्ताने भरलेली कवटी आहे. तिचे 3 नेत्र आहेत. वक्षस्थळ विशाल आहे. तिचा वर्ण उगवत्या सूर्याप्रमाणे आहे. पण ती मला सुखदायी व्हावी असे ध्यान करावे. आणि मग भस्म, नंतर विभूती भस्म धारण करावी. भस्माचे महत्त्व मी तुला सविस्तर सांगतो. कारण असे की भस्म धारणाचे श्रेष्ठत्व स्मृती पुराणे यात वर्णन आलेले आहे. तर भस्म धारण विधी कसा आहे तर भस्माचे महात्म्य ऐकणाऱ्याचे सर्व पापे भस्म होतात. तर भस्माचे महात्म्य ऐकावे. पुढे नारायण सांगू लागले, ज्या विप्राणी विधीनुसार शिरोव्रत केले त्यांनाच हे अज्ञानबाधिका पराविद्या सांगावी. जो शिरोव्रत करीत नसतील त्यांनी श्रुती स्मृती प्रणीत आचरण नुकसानदायक होते. ब्रह्मा आदी करून सर्वच देव शिरोव्रत करीत असतात. ब्रह्मदेव सृष्टी करता तो झाला आहे तो केवळ यात शिरोव्रताचे आचरण पूर्वपार चालले आहे. अगदी ब्रह्मा विष्णू शिव यांच्या सकट मोठमोठ्या पापी असला तरी तो निष्पापनतो. व्रत ज्यांनी ज्यांनी आचरले सर्वांचे कल्याणच झाले. हे शिरोव्रत अर्थवन श्रुतीमध्ये शिरोभागी आहे. हे फार पुण्याने मिळते. मुनिवर्य संप्रदायानुसार एका व्रताचे अनेक नावे आहेत. कुणी पशुपती व्रत म्हणतात तर कुणी शिवव्रत म्हणतात. तर पशुपती व्रताचे सुद्धा या देवी पुराणांमध्ये वर्णन आलेले आहे. तर सांप्रदाय कोणताही असला तरी हे व्रत सच्चिदानंदन त्यातील ज्ञान एकच होय. हे व्रत न करणारा जरी सर्व विद्यांचा जाणकार असला तरी सुद्धा त्याला अर्धिकमच म्हणावं. हे व्रत प्रापरूपी घोर अरण्य जाळून टाकणारे आहे. जो कोणी पशुपती व्रत आणि शिवव्रत करतात, शिवाच्या कथा ऐकतात तर त्यांचे सर्व पापे जळून टाकणारे पर्वतांसारखे मोठमोठे पापे जळून भस्म होतात. शिवकथा ऐकणाऱ्याचे पापे जळून भस्मच होतील आणि पुण्यवान त्यांचे पुण्य वाढेल असे सांगितले. अर्थवणी श्रुती गूढ रहस्याचा उलगडा करून श्रुतीनुसार आचरण करावे. आता भस्म धारणा करण्याचा विधी ऐक. मग पशुपती व्रत आणि शिवव्रत कसे करावे ह्यांचा विधी तुला सांगतो. आता भस्म धारणाचा विधी. अग्निरीती वगैरे अथर्व वेदातील 6 मंत्रांनी शुद्ध भस्म सर्व अंगावर लावावे.
हे व्रत शिरोव्रत होय. प्रत्येक संध्यासमयी हे व्रत करावे. किती काळपर्यंत करावे? विचारशील जोपर्यंत ब्रह्मविद्या प्रकट होत नाही तोपर्यंत करावे. 12 दिवस, 3 महिने, 6 महिने, 1 वर्ष असा वर्षाचा संकल्प करावा. आणि शिरोव्रत करणाऱ्याला जो गुरु उपदेश देत नसेल त्याची विद्या नष्ट होईल, म्हणून गुरूंकडून हा उपदेश घ्यावा. हजारो जन्म त्याला धर्माचरण करावे लागेल. याची आवड उत्पन्न होईल. असे नसेल तर आवड वाटणारच नाही. याची नावड उत्पन्न होण्याचे कारण एकच की तो घोर अज्ञान होय. अज्ञानामुळे द्वेष वाढतो. द्वेषी माणसाला आत्मज्ञान होत नसते. हे व्रत जो करतो तोच ब्रह्मविद्येसाठी अधिकारी असतो. जो कोणी हे पशुपती व्रत आणि शिवव्रत करतो त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. त्याला कसल्याही प्रकारचा दोष लागत नाही. जांबाल श्रुतीनुसार त्र्यंबक मंत्राने, शिवतारकाने मंत्राने भस्माचा त्रिपुंडी कसा लावावा आणि प्रापंचिकेने रोजच त्रिपुंड धारण कसे करावे, त्यावेळी हंसमंत्र अगर 3 ओंकार जपावा. विशुकाने सुद्धा त्र्यंबक मंत्र ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्युर्मोक्षीमामृतात्. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्युर्मोक्षीमामृतात्. या मंत्राचा जप करून 3 बोटे आपले घेऊन भस्म आपल्या कपाळी, गळ्यावर त्रिपुंड भस्म याला म्हणतात, ते धारण केल्याने सर्व पापे जळून भस्म होतात. आणि सर्वत्र सर्व अंगावर जर लावले तर सर्व पापांचा 7 जन्माचे जे बी पातक असेल ते सर्व जळून भस्म होऊन जातात. शिवपिंडीचे पूजन करवायास चुकूनही विसरू नये. शिवपिंडीला त्रिपुंडी भस्म अवश्य धारण करावे. नंदेश्वरच्या गळ्यावर त्रिपुंड भस्म अवश्य धारण करावे. असे केल्याने मनातल्या सर्व इच्छा त्वरित पूर्ण होतात. मग संन्याशाने भस्म लावताना त्र्यंबक मंत्र सांगितला, शिवतारक मंत्र सांगितला, शिव पंचाक्षर मंत्र सांगितला. फक्त ओंकार म्हणत भस्म लावले तरी सुद्धा चालेल. ब्रह्मचारी असेल तो त्रयायुष, जमदग्ने, मेधावी आदी मंत्रांनी गौण भस्म लावू शकतो. ओम शिवाय नमा या मंत्राचा जप करणारा शूद्र असला तरी त्याला भस्म व त्रिपुंड धारण करण्याचा अधिकार आहे. ओम शिवाय नमा मंत्र स्त्रियांनी जपावा. ओम शिवाय नमा हा मंत्र स्त्रियांनी जपावा. ओम नम शिवाय हा मंत्र पुरुषांनी जपावा. स्त्रिया जर जप करायला बसलेल्या आहे, त्रिपुंडी भस्म जर आपल्या शरीरावर, आपल्या कपाळावर या आपल्या मुलांना धारण करणार आहे. भस्म कुठले राहते? भस्म म्हणजे आपल्या अगरबत्ती ज्या 2, 5, 7, 9, 11 एका डिशमध्ये लावून त्या अगरबत्तीची रक्षा एका डबीमध्ये जमा करायची आणि तुम्हाला वेळ फुरसत राहील त्यावेळेस ती संपूर्ण भस्म दोघी हातांमध्ये डिशमध्ये एवढी मोठी डबीत भरली जाईल अशी चांगली वाटी भरून जर राहील तर दोघी हातांमध्ये घ्यायची तिला आणि आपल्या मनाने 5 मिनटं, 10 मिनटं, 15 मिनटं, अर्धा घंटा वेळ असेल तर ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्युर्मोक्षीमामृतात् हा मंत्र 10-15 मिनटं असा जप करून त्याला सर्व सिद्ध करून ती रक्षा ठेवून द्यायची आणि 3 बोटांनी चांगल्या शुभ कामावर, काही कामांवर, शुभ योगला काहीतरी कामांना जात आहे त्यावेळेस भस्म आपल्या शरीरावर लावायची नाही तर दररोज सुद्धा लावली तरी सुद्धा चालेल. आणि जर स्त्रिया जप करत आहे तर ओम शिवाय नमा या मंत्राचा जप करावा. पुरुष जर जप करायला बसलेले त्यांनी ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा. असे केल्याने सर्व सिद्धी प्राप्त होतात. हे सुव्रत इतरांनी मात्र मंत्रोच्चार न करता का होईना तरी सुद्धा भस्म धारण केले तरी सुद्धा त्याचे पाप भस्मच होतात. एवढं हे त्रिपुंड भस्माला महत्त्व दिलं गेलेलं आहे. हे त्रिपुंड भस्म ज्याचे खूप काही जन्माचे पुण्य आहे त्यालाच हे सर्व व्रत, आख्यान, महात्मे, संपूर्ण रुद्राक्ष पूजन विधी, भस्माचे महत्त्व हे संपूर्ण त्याला ऐकायला मिळत आहे. कारण त्याचे खूप काही पापाचे पुण्य पापांचा तर कमीच झाले जळून, आपण पुण्याचा वाटा खूप आहे त्यालाच हे ऐकायला मिळत आहे. अग्निहोत्राचे अगर विरजा होमाचे भस्म घेऊन एका निर्मळ भांड्यात जर ठेवले तर त्याचे पुण्यच होय. हातपाय धुवून 2 आचमन घ्यावीन भस्म हातात घेऊन सदोच्छत आणि ओम नमः शिवाय या शिवाय नमा या त्र्यंबक मंत्रांनी जर उच्चार करून ठेवला 3 वेळा प्राणायाम जर केला तर ते भस्म अतिशय पवित्र होऊन जाते आणि सर्व सिद्धी प्राप्त होऊन जातात. अग्निरीती भस्म वगैरे मंत्रांनी ते मंत्रावे. मग ओम आपोजितो रस्मो ओम
आपो ज्योतिर स्मोमृतम मंत्राने शरीरावर भस्म लावावा. जलाधिपती जगन्नाथ महाविष्णूचे ध्यान करीत अग्निरीती वगैरे मंत्रांनी पुन्हा शिवाचे ध्यान करीत मस्तकावर लावावे. असे केल्याने सकाळ संध्याकाळ असे सर्व अंगावर जर लावले किंवा त्रिकाळ जर भस्म धारण करतात तर त्याचे पापे जळून भस्मच होतात आणि त्याचे शिवावर आशीर्वाद राहतो आणि त्याचा पुण्याचा वाटा अधिकाधिक जमा होतो. तर असे तुम्हाला या भस्माचे सर्व मंत्रांचे मी तुम्हाला हे संपूर्ण आख्यान वाचून दाखवलेले, श्रवण करून दाखवलेले. आता पाशुपती व्रताचे वर्णन. पुढे नारायण म्हणाले, अग्नीचे गौण भस्मसुद्धा अज्ञानाचा नाश करणारे आहे आणि अज्ञानाचा नाश करून ज्ञान देणारे आहे. अग्निहोत्रातील जे अग्निहोममध्ये बनलेले भस्म, अग्नीपासून बनलेले बिरजा होमाचे अग्नीतून तयार झालेले उपासनाचे अग्नीतले भस्म, विवाहनाते ते समिंदाचे अग्नीतले, पंच अग्नीतले दावानलापासून झाले आहे. अशी ही सर्व गोमेस्म आहे. 3 वर्षासह सर्वांना हितकारक आहे. मुनीवर विरजा भस्म 3 वर्षाच्या लोकांनी धारण करावे. प्रापंचकासाठी समर्थांनी भस्म, ब्रह्मचार्यासाठी समाधाग्नी भस्म, शूद्रांसाठी क्षेत्रनेत्रिकाकडे पंच अग्नी भस्म प्रशस्त आहे. दावानलू भस्म सर्वांसाठी आहे. चित्रा नक्षत्रयुक्त पौर्णिमा पुण्यकाळ आहे. जिथे कुठे आहे तोच पुण्यदेश. शेत बाग अगर अरण्य काही असेल त्रयोदशीच्या दिवशी आंघोळ करावी. भस्म टाकून जर त्रयोदशीच्या दिवशी प्रदोषच्या दिवशी सोमवारी जर भस्म टाकून आंघोळ केली तर त्याचे पापे जळून भस्म होतात. नित्य अग्नियके उरकावीत. गुरूंची पूजा करावी, नमस्कार करावा, त्याच्या आज्ञा मिळून शुभ्र वस्त्रे नेसावे, जानवे घालून शुभ्र फुलांची माळ घालावी, चंदनगंध लावावे, मुठीत दर्भ घ्यावे, 3 प्राणायाम करावे, पूर्वेला अगर उत्तरेला तोंड करून बसावे, इष्टदेवाचे किंवा देवीचे ध्यान करावे, आज्ञा मागावी, व्रताचा संकल्प करावा. जिवंत असे तोपर्यंत किंवा 12, 3 वा 1 वर्ष, नाहीतर 6 महिने, 3 महिने, 1 महिनाभर, 12 दिवस असे 6 दिवस, 3 दिवस किंवा 1 दिवस, 1 मिनटं, 1 घंटा. पण कोणीतरी हे भस्मधारणाचे सुद्धा ऐकले तरी त्याला पुण्यशील होईल आणि घरातले व्यक्ती जर त्याचे दर्शन करतील तरी सुद्धा तो पुण्यवान होऊन जाईल. आपल्या गृहसूत्रानुसार अग्निस्थापन करावी. विरजा होमासाठी तूप, समिधा, भाताचा चरू यांनी आहुत्या देऊन हवन करावे. पौर्णिमेला प्रथम तत्व शुद्ध होते म्हणून मूल मंत्राने संविधानांनी हवन करावे किंवा पृथ्वी तत्वापासून सुरू क्रमाक्रमाने पंचमहाभूते, 5 तन्मात्रा, 5 कर्मेंद्रिये, 5 ज्ञानेंद्रिये, 7 धातू, पंचप्राण, मन, बुद्धी, अहंकार, त्रिगुण, प्रकृती, पुरुष, राग, विद्या, कला, नीती, काळ, माया, शुद्ध विद्या, महेश्वर, सदाशिव, शक्ती, शिव या सर्व तत्वांच्या शुद्धतेसाठी विरजा होम मंत्रांनी हवन करावे म्हणजे पापरहित होतो. गायीच्या शेणाची पिंडी करावी. पंचाक्षर मंत्रांनी मंत्रवून अग्नीत जाळून तिची राख होऊ द्यावी. त्या दिवशी हविष्याचे पदार्थ खाऊन राहावे. चतुर्दशीला पहाटे पुन्हा पंचाक्षर मंत्राने हवन करावे. निराहार उपास करावा. पौर्णिमेच्या दिवशी नित्य कर्मे आटपून पुन्हा पंचाक्षर मंत्राचे हवन करावे. रुद्र अग्नीचे विसर्जन करावे आणि भस्म गोळा करावे. मग केस राखून अगर मुंडन करून किंवा शेंडी ठेवून स्नान करावे. लाजेचा त्याग करायला हवा. नग्न राहावे नाही आणि तर वस्त्रे नेसूनच आंघोळ करावी. कमरेला करगोटा बांधावा. हाती दंड घ्यावा. नंतर आपले पाय धुवून 2दा आचमन करावे. भस्म हाती घ्यावे. अग्निरीती वगैरे अर्थवर्णाचा 6 मंत्र म्हणत डोक्यांपासून पायांपर्यंत भस्म लावावे आणि ओंकार या शिवमंत्राने सर्वांनी पुन्हा भस्म लावावे आपल्या अंगावर. जिथे जर तुम्हाला काही वेदना होत आहेत तिथे बी शिवभस्म लावली तरी वेदना कमी होऊन जातात. शिवभावाची धारणा ठेवावी. त्रिसंध्या समयी करावे. हे पाशुपती व्रत आहे. याने भोग मोक्ष मिळतो. पाशवी वृत्ती नष्ट होते. लिंगरूपी महादेव पूज्य आहे. भस्म स्नान महापुण्यदायक आहे. जो कोणी अंघोळ करण्याच्या वेळी भस्म जर पाण्यामध्ये टाकले तर महापुण्यदायी तो मनुष्य बनून जाईल आणि सर्व सौख्यदायी असून त्याला दीर्घ आयुष्य मिळते. जो कोणी अंघोळीच्या वेळेस भस्म टाकून अंघोळ करतो तो त्याला दीर्घ आयुष्य मिळते. आरोग्य लाभते. वैभव लाभते. जो जिथे जातो तिथे त्याची कीर्ती होते. धनधान्याने घर भरलेले राहते आणि त्याशिवाय शिवाबरोबर माता लक्ष्मी आणि तिन्ही लोकांचा आशीर्वाद प्राप्त होतो. त्या रक्षण व कल्याण यासाठी संपत्ती सुद्धा खूप त्याच्या प्रमाणात त्याच्या जवळ राहते. संपत्ती वृद्धीसाठी सुद्धा हे व्रत करावे. हे भस्म स्नान केल्याने महामारीची भीती उरत नाही. कोरोनासारखे महामारीची भीती सुद्धा नाही राहत. जो कोणी भस्म लावतो कपाळी अंघोळ करतो
तर महामारीची भीती राहत नाही. हे भस्म शांतीसाठी लावावे, पुष्टीसाठी लावावे, तिन्ही कामांसाठी लावावे, आपल्या इच्छा धरून लावावे, तर त्याचे संपूर्ण इच्छा पूर्ण होतात. भस्म विविध प्रकारचे आहेत. नारदांनी विचारले, भस्म 3 प्रकारचे कोणते व कशामुळे होते ते मला ऐकायची उत्कंठा लागून राहिली आहे, तर ते मला सांगा. तेव्हा नारायण म्हणाले, देवर्षी, भस्माचे 3 प्रकार आहे का? महापापनाशक, महाकीर्तिदायक असे आहेत. योनीला स्पर्श झालेले गायीचे शेण घेऊ नये. शेण घेताना ते जमिनीवर पडण्यापूर्वी वरच्यावर धरावे. शेण ज्या वेळेस गायीचे शेण खाली पडते ते खाली पण पडलेले नको आणि योनीला पण स्पर्श झालेले शेण नको, तर ते मधल्यामध्ये असे शेण असेल त्याच्या ज्या गौऱ्या कुंडे राहतात ते करून जाळून त्यांचे मंत्रांना मंत्र पवित्र करावे. ते भस्म सर्वात उत्तम होय. हे शांतिकारक असते. अधांतरी घेतलेले भस्म षडंग मंत्रांनी जाळले तर भस्म पुष्टीदायक असते. जे ओम या मंत्राने जाळून बनवले जाते ते कामनापूर्ती करते. नारदा, भस्म व्रत करणाऱ्याने मनुष्याने प्रभात काळी उठावे, गोठ्यात जावे, गाईला नमस्कार करावा आणि कुठल्या कामासाठी तुम्ही गाईचं शेण घेत आहे ते गाईला प्रार्थना करावी. आणि म्हणजे असे केले म्हणजे आपल्याला 33 कोटी देवतांचा आशीर्वाद मिळतो. ब्राह्मणासाठी शुभ्र गाय, क्षत्रियासाठी लाल गाय, वैश्यासाठी पिवळी गाय असावी असे शास्त्रांमध्ये सांगितले आहे. यासाठी काळी गाय प्रशस्त आहे. काळी गाय जर आपल्याला सर्व कोणाला मिळाली तर काळी गाईचं शेण सर्वांसाठी चांगले असते. यासाठी अमावस्या, अष्टमी, पौर्णिमा हे दिवस अत्यंत महत्त्वाचे असतात. ओम मंत्र म्हणत शेण घ्यावे. जर तुम्हाला भस्म तयार करायचं आहे तर ओम मंत्र म्हणत शेण घ्यावे. हृदयात नमा म्हणायचं. या मंत्राने त्याची पिंडी करावी. स्वच्छ जागी सूर्यप्रकाशात ती वाळवावी. मग भाताच्या तूस भुशात लपटून ती घरात आणावी. अरण्यातील वनव्याच्या अग्नी द्यावा. तो नसेल तर अग्निहोत्र करणाऱ्याने घरून आणावा. हवनकुंडात शिवबीज मंत्राने, शिवाचा जो मंत्र आहे ओम नमः शिवाय, या मंत्राने हवन करावे. नंतर ओम कुंडातले भस्म गोळा करावे. 1 नवे कोरे असे तांब्याचे भांडे घ्यावे. त्यात ओम मंत्र म्हणत भस्म ठेवावे. केतकी चूर्ण, पाटली फुलांचा, माळ्यांच्या, चंदनाचा चुरा, केशर वगैरे सुवासिक वस्तू त्याच्यात घालाव्या, मिसळाव्या आणि ते कपाळी लावे. असे केल्याने आपल्याला 4 पुरुषार्थ लाभतात आणि 4 पुरुषार्थ 4 जिकडे जातील सर्व राज्यांमध्ये त्यांची यश, कीर्ती, मान, सन्मान, प्रतिष्ठा वाढतो. प्रथम या भस्म्याने अंघोळ करावी आणि अंघोळ झाल्यानंतर हे भस्म स्नान केल्यानंतर आपल्या कपाळी लावे. पाण्याचे अंघोळ सोसत नसेल तर भस्म स्नानातच करावे. मात्र हात, पाय व डोके धुवून घ्यावे. ईशान्य वगैरे सर्व वगैरे मंत्रांनी हातांना, पायांना, कंपाळावर भस्म लावावे. तत्पुरुष मंत्राने मुखाला भस्म लावावे. अघोराभ्य मंत्राने हृदयाला, वामदेवाय मंत्राने बेंबीला आणि सदोज्जात मंत्राने सर्व अंगाला भस्म लावावे. वस्त्र बदलून नवीन वस्त्र, हातपाय धुवावेत, आचमन करावे. मस्तकी सर्व अंगी त्रिपुंडी रेखावे आणि माध्यनापूर्वी करावे. त्रिपुंड लावताना अंगठा व करंगळी वर्ज करावी. शिर, कपाळ, कान, गळा, हृदय, बाहू ही स्थाने योग्य आहेत. प्रथम होम स्वाहा म्हणत मस्तकावर, कपाळावर भस्म लावावे. त्रिपुंडी भस्म जर आपण लावले तर नशिबाच्या काही रेखा उलट्या असतील, त्रिपुंड भस्माने त्या रेखा शिध्या होऊन जातात आणि आपल्या भाग्योदय होत आणि किस्मत आपले चमकायला लागते. म्हणून सदोजत या मंत्राने उजव्या हाताने त्रिपुंड भस्म कपाळाला लावावे किंवा वामदेव मंत्राने डाव्या कानाला लावावे. अघोर मंत्राने गळ्याला हा स्पर्श करावा. हृदनैव या मंत्राने हृदयाला, स्वाहा या मंत्राने बाहूवर, ईशान्य मंत्राने बेमीला भस लावावे आणि त्रिपुंडाच्या 3 रेषा आखाव्या. ब्रह्मा, विष्णू, महेश्वर या नावाच्या त्रिपुंड भस्म राहतात. जो कोणी भाग्यवान राहतो तोच त्रिपुंड भस्म आपल्या कपाळी, गळ्यावर, पोटावर, छातीवर लावतो. ज्याच्या पदरी काही पुण्यच नसणार तर त्याला हे महिमा सुद्धा ऐकायला मिळणार नाही. जो कोणी भाग्यवान आहे त्यालाच हे एवढे भस्माचे आणि रुद्राक्षाचे महिमा ऐकायला मिळतो. एका बोटाने न्यास केला तरी त्याची ईश्वर, माथ्यावर ब्रह्मा, कपाळावर ईश्वर, दोन्ही कानांच्या देवता अश्विनी कुमार, गळ्याची गणपती, क्षत्रिय, वैश्य, शूद्र सर्वांनी भस्म लाव. असे अत्यंजांना गुरुविरीत मनुष्याने मंत्रोपचार न करता भस्म लावावे. भस्म धारणाचा महिमा. देवर्षी नारायण म्हणाले, आता भस्म धारणाचे फळ रहस्यासहित सांगतो. त्याने सर्व इच्छा पूर्ण होतात. भस्मधारणाने सर्व इच्छा पूर्ण करणारे हे आख्यान चरित्र आहे. तर हे आख्यान ऐकूया. कपिला गाईचे शेण अंधारीतच धरावे.
जर तुम्हाला भस्म तयार करायचे गाईचे तर कपिला गाईचे शेण अंधारीतच धरावे, ब्रह्ममुहूर्तामध्ये लवकर उठावे आणि ते पातळ, फार घट्ट किंवा दुर्गंधीयुक्त नसावे. गाईचे, कपिला गाईचे शेण जे आहे ते तुम्ही दुर्गंधीयुक्त नसावे. तसे न मिळेल तर खाली पडलेल्या शेणाचा वरचावर खालचा भाग सोडून मधलाच घ्यावा. त्याची पिंडी करावी. मूल मंत्राने ती शिव अग्नीत जाळावी. नंतर ते भस्म वस्त्रगाळ करून भस्माच्या भांड्यात धरून चांगल्या जागी ठेवावे. ते भांडे सोन्याचे, तांब्याचे, लाकडीचे, मातीचे असेल तर उत्तम. प्रवासात भस्म धारण करावे व सोबतांनाही द्यावे. अपवित्री जागी ठेवू नये. जो कोणी भस्म जर दुसऱ्याला, कोणाला तुमच्याजवळ आहे दुसऱ्याला पण दिले तरी सुद्धा खूप पुण्य लाभते. आणि अयोग्य माणसाच्या हाती देऊ नये. ज्याला नास्तिक आहे त्याला हे भस्म देऊ नये. जमिनीवर कुठे पण हे भस्म ठेवू नये. आपल्या लॉकरमध्ये जसे पैसे सांभाळतो तसे हे पैशांसारखे हे भस्म सांभाळायचे. भस्माला ओलांडू बी नये. विभूती धारणाविषयी मी स्मृती ग्रंथात सांगितलेला आहे तर तोच तुम्हाला सांगत आहे. वैदिक शिवभक्तांनी शिवमंदिरात बनवलेले भस्म भक्तिपूर्वक घेऊन प्रार्थना करावी. जो कोणी शिवलिंगावर बेलाचे फळ, बेलाच्या फळाचा वरचा जो राहतो वरचा जे राहतं करवंटी जी राहते ती काढून मधला गुद्दा बेलाच्या झाडाचा, बेलाच्या फळ राहतं त्याचा मधला गुद्दा जो कोणी सुकून त्याला चांगल्या गाईच्या शेणावर, ते शेणाच्या गौऱ्यांवर जो कोणी हे बेलाचं फळ जाळतो, जाळल्यानंतर ते राख बारीक कपड्याने छानून आणि बारीकच कपड्यात चांगली गठोडी करून शिवलिंगावर धनत्रयोदशीच्या दिवशी जो कोणी ओम नमः शिवाय या कुबेर मंत्राचा, ओम यक्षाय कुबेराय वैश्रवणाय धनधान्याधिपतये धनधान्य समृद्धी में देही देही दापय स्वाहा कुबेरचा मंत्र बोलत जो कोणी शिवलिंगावर बेलाच्या फळाचा ज्या भस्म राहतो जो तिथे अभिषेक करतो, या भस्माने त्याच्यावर कुबेर देवताचा, लक्ष्मीचा आणि शिवाचा खूप मोठा आशीर्वाद राहतो. मग त्यानंतर शिवलिंगाला ती भस्म अर्पण करून परत आपल्या घरी घेऊन यायची सुकी आणि ती आपण दररोज लावायची. याच्याने लक्ष्मी प्राप्ती होते. तर बेलाच्या फळाला जाळून भस्म तयार केली, शिवलिंगाला ती भस्म अर्पण करून परत आपल्या भांड्यात घेऊन घरी यायचं आहे. कुबेरचा मंत्र 108 वेळा बोलायचा आहे. फक्त वर्षातून धनत्रयोदशीला हा उपाय करता येईल. तांत्रिकांनी बनवलेले भस्म तांत्रिक विधीनीचे घ्यावे. वैद्यकांनी कुठले तरी भस्म स्वीकारू नये. शूद्र, कापालिक, पाखंड्याचे भस्म घेऊ नये. भक्तीने त्रिपुंड लावावे. जर भस्म धारणाचा त्याग केला असेल तर पतित होतो. अंशांनी कोट्यावधी जन्म घेतले तरी त्यांना सुटका मिळत नाही. त्याचा जन्म डुकरासारखा निष्फळ होय. त्रिपुंड लावित नाही तो डुकरासारखा होय. त्याचे शरीर समशानसारखे समजावे. ज्याला भस्म आवडत नाही त्याचे शरीर समशानसारखे समजावे. आणि भस्मविरीत कपाळ, शिवालय नसलेले गाव, शिवपूजेविना जगणे, शिवाला सोडून मिळालेली विद्या, शिवभस्म यांचे निंदक करणारा तो खूप घोर नरकात पडतो. सर्व उपचारांनी शिवपूजा केली पण भस्म लावले नाही आणि स्वतःसुद्धा भस्म त्रिपुंड धारण केला नाही तर सर्व पूजेचे फळ निष्फळ होय. म्हणून जर शिवाची पूजा केली आहे, 2 अगरबत्ती लावल्या, त्याच्यातली थोडी रक्षा कपाळी शिवभस्म म्हणून लावावी. ओम नमः शिवाय वेद मंत्रांनी भस्म त्रिपुंड लावावे. त्रिपुंड रहित केलेला आचार अनर्थाला मात्र कारण असतो. त्याचे केलेले न केलेले संपूर्ण फुकट होय. जर त्रिपुंड लावित नसेल तर त्याचे वेद, अध्ययन, यज्ञ, ज्ञान, दान, धर्म, तपस्या, व्रते, उपास सर्व काही फुकट असते. भस्म धारण विना जो मुक्तीची इच्छा करतो तो नित्य विष प्राण असतो. अमर होण्याची इच्छा करण्यासारखा आहे. विद्यार्थ्याने निसर्ग नियमाप्रमाणेच त्रिपुंड धारण सांगितले. त्याने कपाळाचा आकार पूर्ण वाटोळा केला आहे. थोडा तिरपा असून प्रत्येकाच्या कपाळावर 3 आठ्या पडलेल्या असतात. प्रत्येक व्यक्तीच्या कपाळावर 3 आठ्या असतात. तरीही मूर्ख लोक त्रिपुंड लावत नाही. त्या 3 आठ्या का असतात? त्या नशिबाच्या रेखा असतात, त्या त्याच्यावर लिहिलेल्या असतात. जो कोणी त्रिपुंड भस्म तिथे 3 लावून देतो त्याच्या उलट्या नशिबाच्या रेखा त्या सीधा होऊन जातात. त्याचे हे आहे कारण मूळ. त्याचे ध्यान खऱ्या अर्थाने ध्यान नव्हे तर तप नव्हे, मोक्ष नव्हेच तर ज्ञान हेच होय. वेदांसाठी शूद्राला अधिकार नाही, तसा त्रिपुंड न लावणाऱ्या ब्राह्मणाला सुद्धा अनुष्ठानाचा अधिकार नाही. तो शिव
पूजेसाठी सुद्धा लायक नाही. ब्राह्मणाने हातपाय धुवून पूर्वभिमुख व्हावे, प्राणायाम करावे, संकल्प करावा, भस्म स्नान करावे, अग्निहोत्राचे पवित्र भस्म घ्यावे आणि ईशान्य मंत्राने मस्तकावर, तत्पुरुष मंत्राने मुखात, अघोर मंत्राने हृदयावर, वामदेवाने मंत्राने गुप्त इंद्रियावर, सदोजात मंत्राने दोन्ही पायांना लावावे, ओंकाराचा जप करीत सर्वांगी लावावे. याचे नाव अग्नीय स्नान असे आहे. हे सर्व कर्माच्या आरंभी हे करावे. मग पुन्हा हातपाय धुवावे. पंचब्रह्म मंत्रांनी कपाळ, हृदय, गळा वगैरे ठिकाणी त्रिपुंड काढावे. मग तो पवित्र होतो. शूद्र अत्याचाच्या हाताचे भस्म घेऊ नये. जो नास्तिक असेल त्याच्या हाताचे भस्म कधीच घेऊ नये. आपण भस्म स्वतः, आपण पॉझिटिव्ह ऊर्जा बनवून हे भस्म आपण स्वतः तयार करावे. आता मी हे देवी पुराण तुम्हाला सांगत आहे. किती अध्याय आपले होऊन गेले आहे. तर तुम्ही जर देवाजवळ बसले असणार तर देवी भागवत पुराणाचे जर तुम्ही लावलेले असतील अगरबत्त्या, तर त्याची जी रक्षा खाली पडते प्लेटमध्ये, ती एका डब्बीत मागे व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, डब्बीत जमा करून तुम्ही ती भस्म म्हणून आपण ती रक्षा सर्वांनी आपल्या मुला बाळांना, नवऱ्याला, सासू सासऱ्यांना, दीर दिराने सर्वांना लावायला सांगितली होती. नाहीतर काही कोणी आजारी आहे त्यावेळेस सुद्धा ती लावली. पण आपल्याला देवी पुराणांची रक्षा सहजासहजी मिळत नाही. आणि परत तुम्ही हे व्हिडिओ ऐकायला थोडी बसणार आहे. 1-1 घंट्याचे व्हिडिओ आहे ते. जर त्यांना शक्य असेल परत रिपीट ऐकायला बसायला, तर परत हे 2 अगरबत्ती, 5 अगरबत्ती, 11 अगरबत्ती लावून डिशमध्ये अशी ही रक्षा जमा करा आणि एका डबीत ठेवून घ्या. म्हणजे देवी पुराणांची हे रुद्राक्ष महात्म्याची भस्म आपल्या जवळ राहील. आणि मोबाईल पण देवाऱ्याजवळ लावून दिला आणि अगरबत्त्या बी लावून दिल्या, एक पाण्याची बाटली बी भरून दिली, तरी पण असं तुम्ही जमा करू शकता. तर असे या भस्माचा महिमा खूप मोठा मी तुम्हाला सांगितला आहे. तर भस्माचं भस्म सर्व पापे जळून भस्म होतात, एवढं महत्त्व तुम्हाला रुद्राक्षांचं सर्व काही मी तुम्हाला सांगितलं आहे. तर हे त्रिपुंडांना लावणाऱ्यांचे सत्यव्रत, सोच, जप, होम, यात्रा, देवपूजा ही व्यर्थ. पवित्र होऊन जो ब्राह्मण त्रिपुंड व रुद्राक्ष धारण करतो तो रोग, दुर्दैव, आजारपणा, लुटेरू यांच्या उच्चटातून करू शकतो. तो ब्रह्मस्वरूप होतो. जन्म मरण्याच्या पलीकडे जातो. त्याला पुन्हा येथे येणे नाही. तो पंक्ती पावन होतो. श्राद्ध प्रसंगी ब्राह्मण, देव यांनाही तो पूजनीय असतो. जप, तप, यज्ञ, होम, वैश्य, देवपूजा कर्मे जो कोणी त्रिपुंड लावून करतो तो मृत्यूला ओलांडून जातो. जो कोणी भस्म लावून जातो त्याला कुठल्याही याचा भय नसतो. त्याचे आयुष्य दीर्घ आयुष्यच होते. एवढे भस्माचे आणखी महत्त्व मी तुम्हाला सांगितले आहे. तर अजून काही भस्मधारणाचे महत्त्व आहे, भस्म स्नानाचे महत्त्व आहे. तर खूप व्हिडिओ लॉंग होऊन जाईल. आताच 1 घंटा आपला झाला आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुढे भस्मधारणाचा महिमा, भस्म स्नानाचे महत्त्व, अजून काही खूप भस्माचे महत्त्व आहेत, तर मी ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही कुठून भस्माचं विधी ऐकत आहे, रुद्राक्षाचं महात्मा ऐकत आहोत, तर गावाची कमेंट्स नक्की करा. ओम नमः शिवाय करा, जय माता दी करा, जय श्री महाकाल.